नागपुर में नौकरी दिलाने के नाम पर लाखों की ठगी का बड़ा मामला सामने आया है। दो आरोपियों ने जिला सुरक्षा रक्षक मंडल में नौकरी लगाने का झांसा देकर 6,59,000 से ज्यादा की रकम ऐंठ ली। शिकायत के बाद पुलिस ने दोनों के खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि नौकरी के नाम पर किसी को भी बड़ी रकम देने से पहले पूरी जांच पड़ताल जरूर करें। यशोधरा नगर पोलीस ठाणे येथे आर्थिक नोकरीचा आमिष देऊन आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। सदर प्रकरणात तक्रारदार हरिहर नंदनवार वय 38 वर्ष राहणार कुंदनलाल गुप्ता नगर यशोधरा नगर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर प्रकरणात आरोपी क्रमांक 1 हा त्यांच्या बालपणीचा मित्र असून त्याने त्याला तो जिल्हा सुरक्षा मंडळात नोकरीला आहे असे सांगून त्यांच्या जिल्हा सुरक्षा मंडळातील त्यांचे साहेब हे खूप चांगले आहेत व ते सरकारी नोकरी लावून देतील, परंतु त्याकरिता फिर्यादीकडून त्यांनी विशिष्ट रकमेची मागणी केली होती। फिर्यादी तसेच त्यांचे सदर प्रकरणातील मित्र साक्षीदार यांनी दोघांनी मिळून जिल्हा सुरक्षा मंडळामध्ये नोकरी लागण्यासाठी यातील आरोपी क्रमांक 1 व 2 यांना एकूण 6,59,000 इतकी रक्कम जी आहे ती दिलेली आहे। सदर रक्कम मिळाल्यानंतर यातील आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी जिल्हा सुरक्षा मंडळाच्या बोगस लेटर हेडवर यातील फिर्यादीला एक पत्र दिलेलं होतं व त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ते पैसे परत देण्यासाठी तगादा लावलेला, परंतु यातील आरोपींनी पैसे दिले नाहीत व त्यांची नोकरी लावून दिली नाही अशी तक्रार समक्ष पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सदर तक्रारीची चौकशी करून सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणाचा तपास चालू असून प्रकरणाच्या चौकशीमध्ये आणखीन पीडित जे आहेत ते निष्पन्न होण्याची शक्यता आहे।